गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आपल्या चॅप्टरचा वेव ऑप्टिक्सचा जो शेवटचा पार्ट आहे, शेवटचा रिजन आहे, त्याला आपण वेव ऑप्टिक्समध्ये ज्या कन्सेप्ट करतात त्यातलं लाईटबद्दलचा जो फेनॉमेनॉन आहे तो आपण आज बघणार आहोत. बऱ्याच दिवसानंतर आपलं लेक्चर आज आपण कंटिन्यू करतोय. जो टॉपिक आपल्याला बघायचा आहे त्याचं नाव जे आहे ते पोलरायझेशन असं त्याला आपण आज एक्सप्लेन करणार आहोत. ओके, थोडंसं गॅप आपला लेक्चरचा पडलेला आहे, त्याच्यामुळे थोडंसं कंटिन्यू होऊन आपण या लेक्चरला आज कंटिन्यू करू. पोलरायझेशन जे असतं लाईटचं, म्हणजे बऱ्याचशा गोष्टी ज्या असतात लाईटच्या त्या आपण आतापर्यंत ऑब्झर्व केलेल्या आहेत. त्यातली मेन फेनॉमेनॉन जे आहे ते तुम्ही रिफ्लेक्शन रिफ्रॅक्शनचा जो पॉईंट असतो त्याच्याबद्दल आपण बऱ्याच वेळेस किंवा बऱ्याच टॉपिकमध्ये त्या ठिकाणी त्याला ऑब्झर्व केलेला आहे. रिफ्लेक्शन कशी होती किंवा रिफ्रॅक्शन जे आहे ते कशा पद्धतीने त्या ठिकाणी घडत असतं हे आपण ज्यावेळेस प्लेन वेव्ह फ्रंटचा जो पॉईंट होता किंवा एका लाईट रेचं रिफ्लेक्शन रिफ्रॅक्शन होण्यासाठी काय कन्सेप्ट पाहिजे असतात ते आपण ऑब्झर्व केलं किंवा तो स्टडी केला आहे. परंतु आता त्याच्यापेक्षा थोडंसं वेगळ्या फॉर्मने वेगळ्या कन्सेप्टने आपल्याला आजच्या या भागाला सुरुवात करायची आहे. थोडंसं लेंथी हे लेक्चर आपलं होईल, त्याच्यामुळे बोर काही होऊ नका. जसं तुम्हाला समजून घेता येईल तसं पॉईंट जो आहे तुम्ही त्या ठिकाणी समजून घ्यायचा प्रयत्न करायचा. ओके, आता पोलरायझेशन नेमकं एक्सप्लेन करण्यासाठी किंवा लाईटचं पोलरायझेशन ज्यावेळेस होतं त्यावेळेस समजून घेण्यासाठी आपण सुरुवातीला काही थिअरीज ज्या आहेत त्या एक्सप्लेन केलेल्या होत्या. ओके, ती हायगन्सची असेल, मॅक्सवेलची असेल, नंतर डी ब्रॉग्लीची असेल, नंतर क्वांटम थिअरी जी होती न्यूटन्स कॉर्पस्क्युलर वेव्ह थिअरी असेल, प्लँक्स क्वांटमची वेगळी थिअरी होती. अशा बऱ्याच थिअरीज आपण एक्सप्लेन केल्या. त्याच्यामध्ये काही आपण लाईटचं नेचर जे आहे ते एक्सप्लेन केलं. त्यातलाच एक कन्सेप्ट जो होता मॅक्सवेल्स वेव्ह थिअरी ऑफ लाईट तो आपल्याला आज बघायचा आहे. म्हणजे त्याचा रेफरन्स घेऊन आपल्याला हे पोलरायझेशन ऑफ लाईट जे आहे ते ऑब्झर्व करायचं आहे. आता पोलरायझेशन ऑफ लाईट जे आहे ते तुम्हाला समजून घेण्यासाठी आपण मॅक्सवेलच्या वेव्ह थिअरीमध्ये एक कन्सेप्ट म्हटलं होतं की लाईट इज अँड इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. लाईट ही काय आहे तर ती एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे. म्हणजे तिच्यामध्ये इलेक्ट्रिक फील्ड पण आहे आणि मॅग्नेटिक फील्डचा पण त्या ठिकाणी ऑब्झर्वेशन आहे. म्हणजे अशा पद्धतीने त्या ठिकाणी लाईटचं प्रॉपगेशन जे आहे ते होत असतं. आणि ज्या वेळेस तुम्ही याचं स्ट्रक्चर चेंज करून याचा शेप जो येतो समजा ग्राफिकल दाखवण्याचा प्रयत्न केला तर हा इकडे एक्स ॲक्सिस झाला, इकडे वाय झाला, इकडे समजा हा झेड ॲक्सिस झाला. अशा 3 ॲक्सिस घेऊन आपण ती वेव्हचं नेचर जे आहे ते या ठिकाणी एक्सप्लेन करू शकतो. म्हणजे हा एक पार्ट झाला जो आपण असं त्याला स्ट्रेट फॉरवर्ड समजा आपण त्या ठिकाणी दाखवू. म्हणजे पूर्णपणे हे एक वेगळं नेचर सरळ रेषेचं, बरोबर. आणि उरलेल्या पार्टमध्ये जो आहे समजा ही आपण इलेक्ट्रिक फील्डला कन्सिडर केली आणि हा जो पार्ट आहे त्याला समजा आपण असं वेगळ्या फॉर्म त्या ठिकाणी दाखवला. म्हणजे हा जो खालचा पार्ट आहे त्याला समजा आपण मॅग्नेटिक फील्डचा आहे. तो डायग्राम समजून घ्या नेमकं काय सांगायचं आहे ते. म्हणजे एक भाग त्यातला जो आहे तो इलेक्ट्रिक फील्डचा आहे आणि एक भाग जो आहे त्यातला तो मॅग्नेटिक फील्डचा. म्हणजे हा जो खालचा जो भाग आहे याला आपण समजा मॅग्नेटिक फील्ड म्हटलं. पण डायरेक्शन त्याची प्रॉपगेशन जी आहे ती एक्स ॲक्सिसला आहे. म्हणजे एक पोझिशन जी आहे ती अशी व्हायब्रेट होते आणि एक पोझिशन जी ती अशी म्हणजे आडव्या पद्धतीने म्हणजे अशा एक पोझिशन जी ती अशी वर खाली होते, तर एक पोझिशन जी आहे होती ती अशा हॉरिझॉन्टली जे आपण म्हणतो प्लेन त्या प्लेनच्या त्या ठिकाणी डायरेक्शन ऑफ प्रॉपगेशन त्या वेव्हचं त्या ठिकाणी. म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड जी आपण व्हर्टिकल दाखवली आणि डाऊनवर्ड म्हणजे हॉरिझॉन्टली जी वेव्ह मूव्ह होती ती आपण या ठिकाणी अशी म्हणजे लाईक स्नेक स्पीड जो असतो सापाच्या वेव्ह प्रमाणे तशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी मॅग्नेटिक फील्डचं जे प्रॉपगेशन दाखवलं. आता तुमच्या समोर ब्लॅकबोर्ड जो आहे तो 2 डायमेन्शन असल्यामुळे आपण त्याला 3D असं फॉर्म त्याला दाखवू शकतो. म्हणून तुम्ही असं समजून चाला की एक रिजन हा असा आहे आणि त्याच वेळेस दुसरा जो भाग आहे तो असा त्या ठिकाणी समजा मूव्ह होत आहे. ओके, म्हणजे एक भाग अप्पर लोअर अशा भागामध्ये एक भाग आडव्याच भागामध्ये फक्त तो असा त्या ठिकाणी सापाच्या पोझिशनमध्ये त्या ठिकाणी समजा मूव्ह होते किंवा दुसरी डायरेक्शन त्या ठिकाणी. अशी ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे. आणि ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह कन्सिडर करून आपल्याला पोलरायझेशन ऑफ लाईट जे आहे ते ऑब्झर्व करायचे. फरक एकदा परत सांगतो
पोलरायझेशन ऑफ लाईट ज्यावेळेस आपण स्टडी करतो त्यावेळेस आपल्याला लाईटचं नेचर जे आहे ते ऑब्झर्व करायचं आहे आणि ते नेचर जे आहे लाईटचं ते आपल्याला या ठिकाणी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह नेचर जे मॅक्सवेलच्या वेव्ह थेअरी ऑफ लाईटमध्ये त्यांनी सांगितलं होतं की लाईट ही एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे, त्याचा रेफरन्स घेऊन आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत। आता याच्यामध्ये काय तुम्हाला पोलरायझेशन ऑफ लाईट म्हणजे नेमकं काय, तर याच्यामध्ये म्हणजे डिफाइन कशी दिली तर रिस्ट्रिक्शनचा अर्थ होतो स्टॉप म्हणजे थांबणे, थांबविणे। रिस्ट्रिक्शन ऑफ व्हायब्रेशन म्हणजे व्हायब्रेशन थांबवणे कोणते, परपेंडिक्युलर रिस्ट्रिक्शन ऑफ परपेंडिक्युलर व्हायब्रेशन ज्या डायरेक्शनला वेव्हचं प्रॉपगेशन आहे त्या डायरेक्शनला वेव्ह ज्या वेळेस प्रॉपगेट होते त्यावेळेस त्या ठिकाणचं त्या वेव्ह मधला जो व्हायब्रेटिंग पार्ट आहे पण तो परपेंडिक्युलर डायरेक्शनचा जर असेल त्याला थांबवणे आणि तो थांबवून उरलेला जो भाग लाईटचा असतो त्याला आपण पोलराइज लाईट किंवा लाईटचं पोलरायझेशन त्याला हे त्या ठिकाणी म्हणतो। ओके, म्हणजे रिस्ट्रिक्शन ऑफ परपेंडिक्युलर व्हायब्रेशन ऑफ लाईट वेव्ह हे झाल्यानंतर उरलेला जो भाग राहील त्या ठिकाणी आपण त्याला पोलरायझेशन लाईटचं झालं असं म्हणू शकतो किंवा त्याला आपण पोलराइज लाईट जे म्हणू शकतो, म्हणजे एक प्रकारे त्याला पोलराइज लाईट जे म्हणू शकतो। परंतु हे जेव्हा तुम्ही परपेंडिक्युलर व्हायब्रेशन्स जे असतात जोपर्यंत तुम्ही ते थांबवू शकत नाही तोपर्यंत आपण त्याला अनपोलराइज लाईट त्याला आपण वेगळं म्हणू शकतो। आधी नंतरची पोझिशन आपली, पण नेमकं पोलरायझेशन लाईटचं जे आहे ते काय आहे तर ज्यावेळेस तुम्ही म्हणजे हे 4 शब्दामध्ये तुमची डेफिनेशन जी आहे ती क्लिअर होते। रिस्ट्रिक्शन ऑफ परपेंडिक्युलर व्हायब्रेशन ऑफ लाईट ड्युरिंग द डायरेक्शन ऑफ प्रॉपगेशन ऑफ वेव्ह, जी डायरेक्शन असेल त्या डायरेक्शन ऑफ प्रॉपगेशन ऑफ वेव्हच्या परपेंडिक्युलर ऑब्झर्वेशन तुम्ही कोणतीही एक कंडिशन जी आहे मग ती इलेक्ट्रिक फील्ड किंवा मॅग्नेटिक फील्ड जर तुम्ही त्या ठिकाणी रेस्ट्रिक्ट करू शकला तर त्या भागाला आपण म्हणजे उरलेल्या भागाला आपण पोलराइज लाईट त्या ठिकाणी म्हणतो। आणि हे करण्यासाठी तुम्हाला काहीतरी एक पार्ट जो आहे किंवा एक कन्सेप्ट जी आहे ती त्या ठिकाणी लागते, म्हणजे पोलराइज लाईट करण्यासाठी तुम्हाला मध्ये काहीतरी एक फिल्ट्रेशनसाठी म्हणा परपेंडिक्युलर पार्ट जो आहे व्हायब्रेशन तो रेस्ट्रिक्ट करण्यासाठी एक मध्ये इक्विपमेंट लागतं त्याला आपण पोलराइड म्हणतो। ओके, त्याला आपण काय म्हणतो पोलराइड, पण ते समजून घेण्यासाठी तुम्हाला त्याच्यावर पोलरायझेशन झाल्यानंतर तुम्हाला अनपोलराइज लाईट कशाला म्हणतात किंवा अनपोलरायझेशन ऑफ लाईट कशाला म्हणतात किंवा अनपोलराइज लाईट म्हणजे नेमकं काय असतं। आता अनपोलराइज लाईट म्हणजे काय असते की ज्या ठिकाणी ते व्हायब्रेशनचे रेस्ट्रिक्शन जे ते केले जात नाही, म्हणजे पूर्ण लाईट रे जी आहे ती त्याची पोझिशन जी आहे ती इन ऑल डायरेक्शनने आपण त्याची मुवमेंट जी आहे ती करू शकतो। म्हणजे असं सिम्बॉलिकली रिप्रेझेंटेशन जे आहे अनपोलराइज लाईटचं ते अशा स्ट्रक्चर मध्ये आपल्याला दाखवता येतं। म्हणजे असं सिम्बॉल त्या ठिकाणी ज्यावेळेस आपण समजा टॉपिक एक्सप्लेन करू किंवा पॉईंट जो तो क्लिअर करू त्यावेळेस तुम्हाला अनपोलराइज लाईटचा सिम्बॉल असा या ठिकाणी दाखवला जाऊ शकतो आणि त्याच्यावरनं तुम्ही अनपोलराइज लाईट जे आहे ते सांगू शकतात। आता ह्या पूर्णपणे जे मधले एरोज आहेत ते पूर्णपणे त्या ठिकाणी डायरेक्शन्स त्या आहेत, मुवमेंट त्या लाईटच्या आहेत, म्हणजे इन ऑल डायरेक्शन त्या ठिकाणी पॉसिबल डायरेक्शन्स त्या लाईटच्या होऊ शकतात, त्याच्यामुळे त्या ठिकाणी आपण त्याला अनपोलराइज लाईट म्हणू शकतो। त्याच्यामध्ये कोणती तरी एकच पोझिशन त्या ठिकाणी म्हणजे परपेंडिक्युलर पोझिशन जी असते प्रॉपगेशनची ती अवॉइड करून उरलेला जो भाग लाईटचा असतो तो तुमचा पोलराइज लाईट त्याला आपण त्या ठिकाणी म्हणतो। आणि हे करण्यासाठी तुम्हाला समजा असा अनपोलराइज लाईट तुम्ही घेतलेला आहे आणि याचं समजा तुम्हाला पोलरायझेशन करायचं आहे। ओके, समजा असं आपण एक पोझिशन घेऊ की या ठिकाणापासून समजा हे अनपोलराइज लाईटची डायरेक्शन ही असेल बरोबर, आणि इथून समजा आपण असं त्या ठिकाणी त्याचं प्रॉपगेशन केलेलं आहे। एक पर्टिक्युलर प्लेन एक पर्टिक्युलर भाग त्यातला आपण घेऊ की एवढ्या भागातलं समजा आपल्याला पोलरायझेशन जे आहे ते करायचे। समजा आपण एवढा प्लेन त्या ठिकाणी घेतला आणि याच्यातून जाणाऱ्या ज्या रेज आहेत त्याच समजा आपण घेऊ। याच्या पुढे आपण एक पोलराइड जो आहे इक्विलायझर त्याला आपण म्हणू शकतो किंवा ऑप्टिमायझर, म्हणजे त्याला आपण अशा फॉर्ममध्ये तो त्या ठिकाणी असतो। हा जो आहे हा पोलराइड याला आपण म्हणतो पोलरॉइड, म्हणजे एक इक्विपमेंट जो आहे एक पार्ट तो आहे ज्या वेळेस याच्यातनं रेज जातील या पूर्णपणे याच्यातला फक्त काही जो पार्ट आहे तो त्या ठिकाणी समोर तुमचा जो आहे तो त्या ठिकाणी उडेल बरोबर, म्हणजे समजा फक्त एवढीच रे अशा भागाचा जो पार्ट आहे तोच त्या ठिकाणी तुमचा राहू दे, बाकी ही जी आडवी किंवा व्हर्टिकलची लाईन आहे ती आपण समजा त्या ठिकाणी दाखवत नाही, फक्त सिंगलच एक रेषा जी आहे ती आपण या ठिकाणी दाखवू। आणि याच्यावरनं तुम्हाला अनपोलराइज लाईट जे आहे ते कसं झालं त्या ठिकाणी आपण दाखवू शकतो बरोबर, म्हणजे एवढ्याच भागामध्ये तुम्हाला
या ठिकाणी जे पोलरायझेशन आहे लाईटचं ते झालेलं आपल्याला या ठिकाणी दिसतंय, बरोबर. हा जो ABCD आहे तो एक प्लेन आहे की तेवढ्या भागामध्ये तुमचं त्या लाईटचं पोलरायझेशन जे आहे ते झालेलं आहे. म्हणजे इकडे आपण त्याला पोलराइज लाईट असं म्हणू शकतो. ज्या प्लेनमध्ये हे पोलराइज झालेलं आहे लाईट त्याला आपण प्लेन पोलराइज लाईट म्हणू शकतो. ज्या भागामध्ये हे ज्या प्लेनमध्ये हे व्हायब्रेशन्स होतात समजा आपले, त्या व्हायब्रेशन्सला आपण व्हायब्रेशन ऑफ प्लेन असं त्या ठिकाणी म्हणू शकतो. प्लेन ऑफ व्हायब्रेशन्स आपण त्याला म्हणू शकतो. म्हणजे साध्या लॉजिक त्या ठिकाणी, साध्या बेसिक डेफिनेशन जे आहेत त्या ठिकाणी आहे. फक्त समजून घेण्यासाठी म्हणजे इथं बघा अनपोलराइज लाईटची पोझिशन काय होती. अनपोलराइज लाईट UPL त्याला आपण म्हणतो. आणि पोलराइज लाईटमध्ये तुम्हाला काय बघायला मिळतंय, म्हणजे याच्यातला जो पूर्णपणे जे ऑल पॉसिबल डायरेक्शन्स होतात ते आपण याच्यामुळे त्या ठिकाणी रेस्ट्रिक्ट करू शकलोय. आणि याच्यामुळे ज्यावेळेस आपण ते रेस्ट्रिक्ट करू त्यावेळेस तुमचा उरलेला जो पार्ट असेल त्यावेळेस तुम्हाला त्याला पोलराइज लाईट आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. डेफिनेशन खूप साधी आहे पोलरायझेशन ऑफ लाईट किंवा पोलराइज लाईटची. रिस्ट्रिक्शन ऑफ परपेंडिक्युलर व्हायब्रेशन ड्यू टू पोलराइड, दॅट इज नथिंग बट पोलराइज लाईट. म्हणजे उरलेला जो पार्ट असेल की जो आता परपेंडिक्युलर व्हायब्रेशन त्या ठिकाणी, समजा एक प्लेन जो आहे एक भाग जो आहे तो फक्त त्या ठिकाणी राहून जातो, बाकीचा जो पार्ट त्या ठिकाणी राहत नाही. त्याच्यामुळे सिंगल फेज जे आहे किंवा त्या लाईटचा जो पार्ट आहे तो शेवटी शिल्लक राहतो, त्याला आपण पोलराइज लाईट असं म्हणतो. हे सर्व जे आहे ह्या पोलराइडमुळे त्या ठिकाणी होत असतं. जर पोलराइड आपण यूज केला नाही तर आपण त्या ठिकाणी जो पोलराइज आहे लाईट तो फॉर्म करू शकत नाही. ओके. आता याचं बेसिक ऍप्लिकेशन जर तुम्ही बघितलं तर समजा गॉगल आपण घेतो, गॉगल, आणि उन्हाळ्यामध्ये समजा आपण ज्या वेळेस व्हेकलने किंवा समजा उन्हामध्ये जर आपण गेलो आणि विदाऊट गॉगल लावून जर आपण बाहेर गेलो तर पूर्ण त्या ठिकाणी लाईटची इंटेन्सिटी जी तुम्हाला ती मॅक्झिमम दिसते. आणि गॉगल लावलं तर ऑटोमॅटिक त्या ठिकाणी इंटेन्सिटी जी ती कमी झाली तुम्हाला त्या ठिकाणी दिसते. याचा अर्थ होतो काय, तर जो म्हणजे सेम तेच फीचर आहे या ठिकाणी. पूर्ण ऑल पॉसिबल डायरेक्शन्स जे आहे ते या ठिकाणी आपल्याला दिसत नाही. कशामुळे, तर याच्यामुळे, पोलरायझरमुळे. ओके. म्हणजे अशा फेजमध्ये किंवा अशा फिनॉमिनाला आपण या ठिकाणी त्याचं ऍप्लिकेशन जे आहे पोलराइड्सचं ते आपण कोणत्या कोणत्या ठिकाणी करू शकतो असं त्याचा एक तो नॉमिनल फिनॉमिनन आहे किंवा नॉमिनल थीम ते आपल्याला या ठिकाणी सांगता येते. याचं बेसिक ऍप्लिकेशन त्याचं आहे. फक्त डेफिनेशन जी आहे ती एक्सप्लेन करण्यासाठी तुम्हाला डेफिनेशन व्यवस्थितपणे त्या ठिकाणी समजून घ्यायची किंवा डेफिनेशन जो आहे तो कसा आपण त्या ठिकाणी सांगू शकतो की तो एक रेस्ट्रिक्शन आहे कशाचा, तर व्हायब्रेशन्स जे होतात लाईटचे त्याच्यातलं परपेंडिक्युलरचा जो पार्ट आहे त्याला फक्त आपण रिस्ट्रिक्ट त्या ठिकाणी करता आलं पाहिजे. त्यावेळेस आपण त्या उरलेल्या भागाला या ठिकाणी पोलरायझेशन जे लाईटचं आहे ते म्हणतो. अनपोलराइज लाईटमध्ये लाईटच्या ऑल पॉसिबल डायरेक्शन्स असतात, तर त्याला आपल्याला काही असं सांगावं लागत नाही. पण तो अनपोलराइज लाईट पोलराइज होतो कशामुळे, तर मध्ये जर पोलराइड आपण वापरला तरच तो होतो. तर तुम्ही हा मध्ये वापरला नाही तर सरळ तो त्या ठिकाणी फॉरवर्ड होईल. फक्त एक प्लेन आपण त्या ठिकाणी एवढ्या भागातून समजा आपल्याला एवढ्या भागाची लाईट रे जी आहे तिथं समजा आपल्याला पोलरायझेशन करायचं म्हणून या ठिकाणी आपण असं एक तो भाग दाखवलेला आहे. इथं पण ABCD जो आहे ते त्या ठिकाणी प्लेन ऑफ पोलराइज लाईट त्याला म्हणतो. कारण का, तर तेवढ्या भागामध्ये त्या ठिकाणी पोलराइज त्या ठिकाणी लाईटचं झालेलं आहे. असे हे सिंपल डेफिनेशन किंवा बेसिक आयडियाज जे आहेत डेफिनेशनच्या त्या आपण या भागावरून त्या ठिकाणी एक्सप्लेन करू शकतो. लक्षात ठेवताना फक्त पोलराइज लाईटचं डेफिनेशन जे आहे ती तुम्ही व्यवस्थितपणे समजून घ्या, व्यवस्थितपणे तिचं ऑब्झर्वेशन जे आहे ते करून घ्या. डायग्राम काही जास्त त्याची किचकट नाही आहे, छोटीशी डायग्राम आहे, त्याला जास्त काही आपल्याला समजा असं वेगळं महत्त्व त्याला आपण देऊ शकत नाही. ओके. नेक्स्ट पॉइंटला आपण आता ह्या पोलराइज लाईटच्या ऍप्लिकेशनवरून किंवा पोलराइज लाईटच्या फॉर्मेशनवरून एक प्रकार आपण त्या ठिकाणी ऑब्झर्व करू. एक डेरिव्हेशन जे आपण त्या ठिकाणी ऑब्झर्व करू इंटेन्सिटी बद्दलचं आणि त्या लाईटच्या एम्प्लिट्यूड बद्दलचं. तर जनरली एक स्टेटमेंट असं आहे की इंटेन्सिटी ऑफ लाईट जी असते, जी इंटेन्सिटी ऑफ लाईट जी आहे ती डायरेक्टली प्रोपोर्शनल असते. कशाला, तर जी एम्प्लिट्यूड आहे त्या एम्प्लिट्यूडच्या स्क्वेअरला. म्हणजे हा एक लॉजिकल फॉर्म त्या ठिकाणी आहे. इंटेन्सिटी ऑफ लाईट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ एम्प्लिट्यूड. म्हणजे याचा अर्थ काय होतो की जी समजा वेव्ह असते लाईटची त्याच्यात जेवढी हाय एम्प्लिट्यूड असेल समजा त्या वेव्हची तेवढी हाय इंटेन्सिटी त्या ठिकाणी असते. जेवढी कमी एम्प्लिट्यूड त्या ठिकाणी लाईट वेव्हची असेल तर त्यावेळेस आपण त्या ठिकाणी इंटेन्सिटी जी ती कमी त्या ठिकाणी घेऊ. म्हणून
डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे म्हणून त्या ठिकाणी इंटेन्सिटी जी असते लाईटची ती एम्प्लिट्यूडच्या स्क्वेअरला डायरेक्टली प्रोपोर्शनल, यांचे रिलेशन जे आहे ते डायरेक्टली प्रोपोर्शनल त्या ठिकाणी आहे. आणि त्याच्यावरून आपण एक फिनॉमिनॉन जो आहे तो या ठिकाणी लाईटचा कन्सिडर करू आणि त्या लाईटच्या पार्टिकलला कन्सिडर केल्यानंतर एक इक्वेशन जे असतं ते आपल्याला या ठिकाणी फॉर्म करायचं. जे अनपोलराइज लाईट ज्यावेळेस पोलराइज लाईट होतो त्यावेळेस त्याची इंटेन्सिटी किती असते किंवा कशी त्या ठिकाणी असते ते ऑब्झर्व करण्यासाठी आपल्याला एक डायग्राम जी आहे ती या ठिकाणी काढावी लागेल. हा समजा तुमचा अनपोलराइज लाईटचा पार्ट आहे, बरोबर. म्हणजे हे झालं तुमचं अनपोलराइज लाईट. याला समजा तुम्ही दोन प्रकारचे पोलराइड्स जे आहे ते या ठिकाणी यूज करतात. एक या ठिकाणी हा झाला P1 म्हणजे पोलराइड 1 आणि याच्यामध्ये समजा तुमचं पोलरायझेशन लाईटचं जे आहे ते एवढं झालेलं आहे, या भागातला हा पोलराइड. याच्यानंतर परत तुम्ही सेकंड फेज जो आहे तो वापरतात. सेकंड पोलराइड जो येतो या ठिकाणी समजा आपण यूज केला तर त्या सेकंड पोलराइड यूज केल्यामुळे तुमचा जो याचा जो प्लेन आहे तो अजून समजा याला आपण अजून फिल्टर करायचं म्हटलं तर ह्या वेळेने समजा आपण याला असं बघू की याची पोझिशन जी आहे ती एक अशी आहे आणि एक पोझिशन जी आहे ती ह्या पोझिशनने समजा आपण याला पोलराइज केला. ओके, म्हणजे ही झाली त्याची पहिली स्टेज, ही झाली सेकंड स्टेज आणि हाच भाग जो आहे तुमचा तो समजा बाहेर त्या ठिकाणी आलेला आहे. त्याला समजा आपण असं नॉर्मल जर काढलं मी तर समजा आपल्याला थिटा जो येतो आपण या ठिकाणी दाखवू शकतो. म्हणजे दोन प्रकारचे पोलराइज वापरले आहेत. दोन प्रकारचे पोलराइज वापरून आपण त्या ठिकाणी लाईटचं पोलरायझेशन जे केलेलं आहे. तर पहिल्या भागामध्ये जो लाईट पोलराइज झालाय त्यातली ही कंडिशन आपण घेतलेली, ही फेज अशा शेप जो येतो आपण या ठिकाणी घेतला आहे आणि या ठिकाणी समजा आपण समजायला आपण एम्प्लिट्यूडच्या साठी E1 आणि इथं समजा आपण E2 म्हणू. आणि E जो आहे तो या ठिकाणी एम्प्लिट्यूडच्या भागासाठी वापरला गेलेला तो एक पार्ट आहे. त्याच्यामुळे दोन प्रकारचे पोलराइड आपण या ठिकाणी वापरले आहेत, हा एक आणि हा एक. हा अनपोलराइज लाईट तुमचा आहे. एक कन्स्ट्रक्शन आपण करतोय इंटेन्सिटी आणि एम्प्लिट्यूडच्या एक रिलेशनसाठी की ज्यावेळेस अनपोलराइज लाईट पोलराइड मधून पास केल्यानंतर तुम्हाला जो पोलराइज लाईट मिळतो त्याची नेमकी फेज काय आहे ते समजा याला आपण पोलराइज लाईट म्हटला. म्हणजे जो फायनल पोलराइज लाईट जो येतो आपण समजा या ठिकाणी शेवटी जो आहे तो प्रूव्ह केलाय. ऍक्च्युली या ठिकाणी पण तुम्हाला पोलराइज जो मिळतो लाईट तो हा पण आहे आणि या ठिकाणी पण जो मिळणार आहे समजा याला आपण पुढे कंटिन्यू केला तर एक पेज आपण त्या ठिकाणी तशी त्याची ती घेतलेली आहे. म्हणजे कोणतीतरी एक लूप किंवा कोणतातरी एक पार्ट जो आहे तो आपण या ठिकाणी घेतोय आणि त्याच्यावरून आपण या ठिकाणी ह्या ऍक्सिसला किंवा ह्या डायग्राम मध्ये पोलरायझेशन जे आहे त्या लाईटचं ते केलेलं आहे असं आपण त्या ठिकाणी उल्लेख करू शकतो. तर हे जे प्रोपॅगेशन आहे लाईटचं हे अलॉंग एक्स डायरेक्शनने आपण केलेलं आहे. ओके, म्हणजे पूर्णपणे जे प्रोपॅगेशन ऑफ लाईट आहे पूर्ण ह्या अशा डायरेक्शनने आपण केलेलं आहे, हॉरिझॉन्टल लाईनने केलेलं आहे. त्याच्यामुळे त्या डायरेक्शनला आपण या ठिकाणी एक्स डायरेक्शन त्याला एक्स वाय जसे आपण स्लोप ऍक्सिस घेतो तसे एक्स ऍक्सिसला आपण त्या ठिकाणी त्या लाईटचं पोलरायझेशन केलं हे आपण त्या ठिकाणी सांगू शकतो. म्हणजे एक्स डायरेक्शनने आपण त्याला मूव्ह करतोय. तर त्यावेळेस त्याचं इक्वेशन जे आहे म्हणजे ती जी लाईट असेल किंवा ती जी इलेक्ट्रिक फील्ड असेल, आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह ती आहे म्हणून त्या ठिकाणी इलेक्ट्रिक फील्ड असेल ती समजा आपण E = E0 sin kx - ओमेगा t. आता हा जो फॉर्म आहे हा इलेक्ट्रिक फील्डचा आहे. या ठिकाणी E0 जी आहे ती एम्प्लिट्यूड आहे आणि हा जो चेंज आहे ती सायनोसॉइडल वेव्ह असेल. म्हणजे आता इथे तुम्हाला वेव्ह ती दिसत नाही, आपण फक्त एक सिम्बॉल रिप्रेझेंट केलेला आहे. वेव्ह ज्या वेळेस आपण प्रोपॅगेट करतो त्यावेळेस त्याचं जे रिप्रेझेंटेशन असतं ते अशा प्रकारामध्ये असतं. ओके, म्हणजे असा हा सायनोसॉइडल वेव्ह असल्यामुळे आपण त्या ठिकाणी साइन आणि जो फेज चेंज त्या ठिकाणचा मधला आहे किंवा त्या वेव्हचा अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणा किंवा वेक्टर क्वांटिटी जे kx समजा ओमेगा टी असं सर्व एक कंपाऊंड एक फेज होईल. म्हणजे त्याला तुम्ही थिटा म्हणा पाय म्हणा काही त्या ठिकाणी म्हणू शकता. kx - ओमेगा टी एक कॉन्स्टंट फॅक्टर जो आहे त्यामुळे त्याला काही तुम्ही जास्त असं मनात हे करून करू नका की हे नेमकं आला कसं असेल किंवा याची क्वांटिटी फेज ती काय आहे. ओके, साइन हा चेंज त्या ठिकाणचा आहे. एवढा फेज चेंज जो आहे तो ह्या वेव्ह मध्ये त्या ठिकाणी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या त्या ठिकाणी होऊ शकतो. म्हणजे काही पुस्तकामध्ये तो तुम्हाला kx - ओमेगा टी दिलेला आहे, काही मध्ये तो साइन थिटा असेल, काही मध्ये तो कॉस थिटा असेल, काही मध्ये साइन पाय असेल, काही मध्ये कॉस पाय असेल. त्याच्यामुळे त्याला जास्त काही महत्त्व देऊ नका. फक्त एक सिम्बॉलिकली तुम्ही असं रिप्रेझेंट करा की जी इलेक्ट्रिक फील्ड त्या ठिकाणी असेल म्हणजे लाईट वेव्ह मध्ये असणारी इलेक्ट्रिक फील्ड. आपण सुरुवातीला पोलराइज लाईट जे आहे ते बोलताना सांगितलं की आपण ज्यावेळेस इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह जी आहे ती कन्सिडर करू त्यावेळेसच आपण हा फिनॉमिनॉन जो आहे किंवा हा जो पार्ट आहे तो आपण एक्सप्लेन करू शकतोय.
जर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आपण घेऊ शकलो नाही किंवा ती आपण जर दाखवली नाही तर त्या ठिकाणी आपण पोलराइज लाईटचं जे ते करू शकत नाही. त्याच्यामुळे त्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचाच रेफरन्स लागेल आणि तो घेऊनच आपण ही कंडिशन जी आहे ती प्रूव्ह करतोय. त्याच्यामुळे या ठिकाणी E = E0 sin kx - ओमेगा t असं इक्वेशन समजा त्या ठिकाणी इलेक्ट्रिक फील्डचं आहे त्या लाईट वेव्हच्या इक्वेशनमध्ये, म्हणजे त्या लाईट वेव्हच्या प्रॉपगेशनमध्ये. याच्यात E0 जो आहे तो आपण या ठिकाणी अँप्लिट्यूड कन्सिडर करू. वेअर E0 इज an amplitude of wave, amplitude of an wave, where E0 is, E0 जी आहे त्या ठिकाणची ती आपण अँप्लिट्यूड जी आहे ती कन्सिडर केलेली आहे किंवा ह्या कंडिशन मध्ये असणारी ती अँप्लिट्यूड असेल. बरोबर. आता याच्यानंतर तुम्हाला जी इंटेन्सिटी आहे ती इंटेन्सिटी म्हणजे लाईटची इंटेन्सिटी तुम्हाला सुरुवातीलाच बोललो आपण, लाईटची इंटेन्सिटी जी आहे ती अँप्लिट्यूडला डायरेक्टली प्रोपोर्शनल असते, फक्त ती स्क्वेअरला. इंटेन्सिटी ऑफ लाईट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द अँप्लिट्यूड. असं एक फेज, अशी एक कंडिशन जी आहे ती आपण या ठिकाणी दाखवू शकतो. आता याच्यानंतर तुम्हाला ज्या वेळेस समजा आपण थोडासा चेंज जो आहे, थोडीशी कन्सेप्ट जी आहे ती ह्या इंटेन्सिटीवरती आल्यावरती I इज प्रोपोर्शनल टू E0 स्क्वेअर. जी इंटेन्सिटी आणि अँप्लिट्यूड जे आहे ते एकमेकांना डायरेक्टली प्रोपोर्शनल असतात, फक्त त्या ठिकाणी अँप्लिट्यूडचा स्क्वेअर जो आहे तो आपल्याला घ्यावा लागतो. ओके, ठीक आहे. तर मग इंटेन्सिटी जी असते लाईटची ती अँप्लिट्यूडच्या स्क्वेअरला डायरेक्टली प्रोपोर्शनल होते. ही कंडिशन जी आहे ती लक्षात ठेवा. याच्यानंतर एक कन्सिडरेशन आपण असं करू की जी वेव्ह आहे ती पहिल्या पोलरायझेशनमधून ज्यावेळेस जात असेल, म्हणजे जो आपण P1 म्हटल्या डायग्राममध्ये तुम्हाला दिसत असेल, तर त्या P1 मधून ज्या वेळेस ती जाते त्यावेळेस ती एक अँगल जो आहे तो समजा आपण फाय त्या ठिकाणी कन्सिडर करू. ओके, म्हणजे ज्या वेळेस तुमची इंटेन्सिटी जी आहे किंवा पहिला पोलरायझर जो आपण म्हणतोय P1 त्याच्यातून ज्या वेळेस लाईट रे ती मूव्ह होते त्यावेळेस त्या ठिकाणी इलेक्ट्रिक फील्ड जी आहे म्हणजे जी मूव्ह होते त्या पोलरायझेशनमधून मूव्ह होत असताना त्या ठिकाणी एक अँगल जो आहे म्हणजे इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन आणि पोलरायझेशनची त्या ठिकाणी होणारी कंडिशन किंवा तो पोलरायझेशन याच्यातला जो अँगल आहे तो समजा आपण त्या ठिकाणी फाय कन्सिडर करू. म्हणजे त्या भागामध्ये प्रोड्यूस होणारा जो इंटेन्सिटीचा जो पार्ट आहे किंवा इंटेन्सिटी जी आहे इलेक्ट्रिक फील्ड जी आहे ती जशी मूव्ह होते त्यावेळेस त्या ठिकाणी जो फेज अँगल जो या ठिकाणचा आहे डायरेक्शन ऑफ प्रॉपगेशन आणि पोलरायझेशन किंवा तो पोलराइड, त्या पोलराइड मध्ये होणार हे पोलरायझेशन म्हणजे पोलराइड आणि याच्यातला जो अँगल आहे त्याला आपण समजा फाय या ठिकाणी कन्सिडर केलं. त्याच्यामुळे ह्या ठिकाणी प्रोड्यूस होणारं जे इक्वेशन आहे अँप्लिट्यूडचं किंवा त्या पहिल्या पोलराइडमुळे तुम्हाला प्रोड्यूस होणारा जो इक्वेशन आहे फॉर्मचा अँप्लिट्यूडचा, जसं आपण या ठिकाणी E0 स्क्वेअर म्हटलं तसं या ठिकाणी आपण पहिल्या पोलराइड साठी फॉर फर्स्ट पोलराइड ती कंडिशन असेल तुमची E0 cos फाय ब्रॅकेट्स म्हणजे स्क्वेअर त्याचा, म्हणजे पहिल्या पोलराइड मध्ये तुम्हाला अँप्लिट्यूड जी आहे ती एवढी त्या ठिकाणी सांगू शकतो. आता cos फाय घेतला म्हणजे त्या ठिकाणी डायरेक्शन ऑफ प्रॉपगेशन जे ज्या डायरेक्शनने त्या ठिकाणी होईल त्या डायरेक्शनने त्या ठिकाणी जो अँगल प्रोड्यूस झालेला आहे त्याच्या करस्पॉन्डिंग हे पूर्णपणे कंडिशन तुमची त्या ठिकाणी ती आलेली आहे. ओके, आता या ठिकाणी फाय जो आहे म्हणजे अनपोलराइज साठी फाय जो आहे फॉर अनपोलराइज लाईट फाय इज चेंजेस फ्रॉम 0 डिग्री टू 180 डिग्री. म्हणजे तो 0 डिग्री असेल किंवा 180 डिग्री त्या ठिकाणी याच्यामध्ये त्या ठिकाणी तो मूव्ह होतोय. फाय जो आहे तो इट चेंजेस फ्रॉम 0 डिग्री टू 180 डिग्री आणि त्याच्यामुळे आपण या ठिकाणी त्याची ऍव्हरेज व्हॅल्यू जी आहे म्हणजे कॉस स्क्वेअर फाय त्याची ऍव्हरेज व्हॅल्यू जी आहे ऍव्हरेज व्हॅल्यू ऑफ कॉस स्क्वेअर फाय जी आहे ती आपण समजा या ठिकाणी हाफ घेऊ शकतो. म्हणजे कोणती तरी एक पूर्णपणे 0 ते 180 मधल्या सर्व व्हॅल्यूचं समजा आपण त्या ठिकाणी गोळाबेरीज केली त्याचं जर ऍव्हरेज काढला, ऍव्हरेज काढून जर आपण ती या ठिकाणी पुटअप केली तर त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी कॉस स्क्वेअर फाय म्हणजे अँगल जो चेंज आहे तो त्या ठिकाणी हाफ असा झालेला दिसतो. किंवा ज्या वेळेस लाईट रे पोलराइड मधून मूव्ह होते त्यावेळेस त्या ठिकाणी थोडासा चेंज जो आहे की लाईटचं पोलराइज झालं म्हणजे नेमकं ते कितीने झालं
म्हणजे किती पार्ट त्यातला जो आहे तो ऍब्झॉर्ब केला गेला किंवा किती पार्ट जो ह्या ठिकाणी लाईटचा आहे तो त्या ठिकाणी बाइंड केला गेला किंवा त्याला आपण असं म्हणू शकतो की त्या ठिकाणी किती प्रमाण त्या ठिकाणी लाईटचं जे आहे ते कमी प्रमाणात झालं, म्हणजे किती भाग त्या ठिकाणी जो आहे तो ऍब्झॉर्ब केला गेला, जे आपण या ठिकाणी म्हणतो की अनपोलराइज लाईट पोलराइज झाला, म्हणजे किती भाग त्याचा तो ऍब्झॉर्ब करण्यात आला. तर ह्या कंडिशनवरून आपण हे सांगू शकतो की जो फेज जो अँगल आहे पाय तो 0 ते 180च्या याच्यामध्ये चेंज होऊ शकतो, आणि जर आपण त्याची ऍव्हरेज काढण्याचा प्रयत्न केला तर तो तुम्हाला हाफ असा मिळू शकतो. आणि याच्यावरून आपण ही कंडिशन जी आहे म्हणजे कॉस स्क्वेअर तुमचा फाय जो आहे, जी पहिली कंडिशन आपण लिहिली होती की E0 कॉस फाय ब्रॅकेट स्क्वेअर समजा या ठिकाणी काय लिहितो असेल, म्हणजे कॉस स्क्वेअर फायची जी कंडिशन आहे ती तुम्ही समजा हाफ पुटअप केली तर तुम्हाला इंटेन्सिटी जी आहे ती आपण ह्या ठिकाणी म्हणजे इंटेन्सिटीचं जर आपण हा जर फॉर्म्युला या ठिकाणी यूज केला की I इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू E0 कॉस स्क्वेअर फाय, तर कॉस स्क्वेअर फाय आपला हाफ आला तर तुम्ही त्या ठिकाणी प्रपोर्शनल टू हाफ इंटू E0 स्क्वेअर असं त्या ठिकाणी रिलेशन जे आहे ते पहिल्या पोलराइजसाठी किंवा त्या पोलराइजमुळे जो भाग चेंज झालेला आहे त्याच्यासाठी आपण हे लिहू शकतो. म्हणजे इंटेन्सिटी जी आहे लाईटची ती तुम्हाला हाफ ने कमी झालेली दिसते ॲज कम्पेअर टू अँप्लिट्यूड. इंटेन्सिटी जी आहे ती ज्यावेळेस तुम्ही हा चेंज दाखवला याच्यावरून तुम्ही समजा ही फेज घेतली आणि त्याच्यावरून आपण हा जो रेशो आहे तो त्या ठिकाणी समजा आपण ही व्हॅल्यू या ठिकाणी पुटअप केली, तुम्ही त्याचं कन्क्लुजन जे आहे ते असं सांगू शकता की अँप्लिट्यूड आणि इंटेन्सिटी जो आहे तो आता त्या ठिकाणी ज्यावेळेस पोलराइज लाईट होतो त्यावेळेस त्या ठिकाणी हाफने त्या ठिकाणी दाखवू शकतो. म्हणजे अनपोलराइज लाईट जो आहे तो आता तुमचा या ठिकाणी जो पोलराइज झालेला आहे तो रिड्यूस झालेला आहे, तर कितीने तर तो हाफने त्या ठिकाणी म्हणजे अर्धा भाग त्यातला जो आहे तो रिड्यूस त्या ठिकाणी झालेला आहे. असं या ठिकाणी कन्स्ट्रक्शन जे आहे ते आपण ह्या पोलराइडमुळे दाखवू शकतो किंवा पोलराइडमुळे ते झालं हे आपण या भागात या ठिकाणी सांगू शकतो. आता असंच हे हाफ पॉइंट तो त्या ठिकाणी झाल्यानंतर त्याच्या पुढे एक कन्सेप्ट जो आहे म्हणजे एक डेरिव्हेशन जे आहे ते आपल्याला बघायचं आहे. मालूज लॉ त्याला आपण कन्क्लूड करू शकतो, जो आपण ह्याच डायग्रामवरून ह्याच पॉईंटवरून तो क्लिअर करू. ओके, डायग्राम आपण हीच जी आपल्या समोर दिसते तीच ठेवू आणि याच्यावर मालूज लॉ जो आहे तो आपण या ठिकाणी डिराईव्ह करण्याचा प्रयत्न करू. आता सुरुवातीला आपण ज्या वेळेस एक्स डायरेक्शन घेतली होती, आता आपण ज्या म्हणजे प्रोपगेशन जे आहे वेव्हचं ते समजा आपण वाय डायरेक्शनला घेऊ किंवा वाय प्लेनने समजा त्या ठिकाणी इक्वेशन जे आहे ते आपण या ठिकाणी वाय प्लेनने या ठिकाणी या लाईट वेव्हचं जे प्रोपगेशन आहे ते होते असं आपण समजून घेऊ. कन्सिडरेशन समजा आपण की जे प्रोपगेशन इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचं जे आहे ते समजा वाय प्लेनने त्या ठिकाणी होत आहे किंवा वाय प्लेनने त्या ठिकाणी मुवमेंट जे आहे त्या वेव्हची त्या ठिकाणी ती होते. ज्या वेळेस प्रोपगेशन ऑफ लाईट वेव्ह जी आहे किंवा प्रोपगेशन त्या ठिकाणी त्या अनपोलराइज लाईट असेल त्या ठिकाणी पण P1 पहिला पोलराइड आहे, P2 दुसरा पोलराइड आहे, त्याच्यामुळे होणारं जे वेव्हचं जे पोलरायझेशन आहे ते या ठिकाणी पण आहे आणि या ठिकाणी पण आहे. चेंज फक्त या ठिकाणी E1 म्हणजे दोघी सारखे जर झाले तर आपल्याला सांगता येत नाही की P1 मुळे किती चेंज झाला आणि P2 मुळे किती चेंज झाला. त्याच्यामुळे आपण त्याच्या फक्त पोझिशन्स जे आहेत ते चेंज केलेले आहेत, बाकी दुसरा फरक त्याच्यामध्ये जास्त एवढा काही नाही. आता याच्यामध्ये ज्या वेळेस समजा पहिल्या पोलराइडमुळे त्या ठिकाणी जो चेंज तुम्हाला दाखवायचा आहे किंवा जो चेंज तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकताय की इफ द पोलराइड वेव्ह हॅज म्हणजे ज्या वेळेस पोलराइड जी आहे त्या पोलराइडमध्ये असणारी जी वेव्ह आहे तिला समजा आपण E1 त्या ठिकाणी म्हटलेलं आहे आणि त्यावेळेसची त्याची प्रोपगेशन जी ती वाय प्लेन मधून जर होत असेल तर त्यावेळेस नेमकं इक्वेशन आपण काय लिहू शकतो, जसं आपण इलेक्ट्रिक फील्डचे इक्वेशन जे आहे ते लिहिलं आणि त्या ठिकाणी पण आपण जसं E इक्वल टू समथिंग आपण त्या ठिकाणी E0 साइन kx मायनस ओमेगा टी असं जे आपण इक्वेशन लिहिलं होतं इलेक्ट्रिक फील्ड तेच आपल्याला लिहायचं आहे. फक्त हे आता आपल्याला या ठिकाणी वाय प्लेन साठी करायचं आहे, म्हणून या ठिकाणी जसं वाय ऍक्सिस घेतो आपण तसं त्या ठिकाणी आय जे के प्लेन जे घेतो त्यासाठी आपण एक सिम्बॉल या ठिकाणी यूज करणार आहोत जी कॅप आणि फक्त E0 साइन म्हणजे याचा अर्थ असा होतो की तुम्ही ही कंडिशन जी आहे ती वाय प्लेन साठी अप्लाय केलेली आहे. म्हणजे जी इलेक्ट्रिक फील्ड तुमची असेल किंवा जी कंडिशन तुमची असेल त्या करस्पॉन्डिंग होणारं तुमचं जे
इक्वेशन आहे ते समजा आपण त्या ठिकाणी ह्या फेज मध्ये घेतला, तर समजा तुम्ही तो पोलराइड पहिल्यासाठी घेतला असेल तर त्यावेळेची त्याची फेज जी त्याची इक्वेशन जी आहे ती इवन समजा आपण त्या ठिकाणी करू शकतो. इवन फक्त पहिल्या पोलराइड मध्ये होणारं जे प्रॉपगेशन आहे किंवा जे इक्वेशन आहे इलेक्ट्रिक फील्डचं ते आपण या ठिकाणी घेऊ शकतो. E0 तर या ठिकाणी तुम्हाला एम्प्लिट्यूड तो आपण घेऊ शकतो. आता अजून एक फेज, इथं तुम्ही 0 घ्या, इथं नोटेशन्स तुम्ही काही घेऊ शकता. तर पुस्तकामध्ये जे 10, 20, 30 असं काही त्या ठिकाणी घेतलेलं आहे. तर जे नोटेशन आपण पुस्तकात दिले ते समजा तुमच्या समोर मांडतो. म्हणजे E10 याला म्हटलेलं आहे आणि E10 म्हणजे पहिल्या पोलराइड मध्ये असणारी जी इलेक्ट्रिक वेव्ह आहे किंवा जी वेव्ह त्या ठिकाणी मूव्ह होते त्यावेळेसची त्याची ती एम्प्लिट्यूड असेल. बरोबर. म्हणजे आता परत ह्या ठिकाणी आपण जर विचार केला तर यावेळेसची इंटेन्सिटी तिला आपण I1 म्हटलं आणि त्यावेळेसची त्याची एम्प्लिट्यूड ही E10 आहे आणि ती एकमेकांना डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. असं आपण इंटेन्सिटीचे रिलेशन, जे इंटेन्सिटी आणि एम्प्लिट्यूडचं रिलेशन त्यात आपण ते बघितलेलं आहे. म्हणजे I1 इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू E10 स्क्वेअर असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. E10 चा अर्थ तुम्ही त्याला जास्त महत्व देऊ नका की E10 काय आलं किंवा कुठून आलं. जसं E0 म्हणजे आपण एम्प्लिट्यूड म्हटलं तसंच या ठिकाणी E10 पण जो आहे तो आपण एम्प्लिट्यूडच घेऊ. फक्त E0 म्हणजे प्रत्येक सारखा असं न येण्यासाठी आपण त्याला थोडंसं मॉडिफाय करतो किंवा त्याला आपण थोडंसं चेंज करतो. ओके. आता ह्याच वेव्हला म्हणजे हीच वेव्ह जी आहे, समजा याला आपण इक्वेशन फर्स्ट म्हटलं, याला समजा आपण इक्वेशन 2 म्हटलं आणि पुढे समजा आपण अजून जाऊ. आता समजा ह्याच वेव्हला आता इथला भाग जो आहे तुमचा तो ह्या ठिकाणी याला हाच पार्ट आपण पुढे कंटिन्यू करतोय. म्हणजे दुसऱ्या पोलराइड मध्ये त्याला आपण मूव्ह करतोय. ज्यावेळेस तो सेकंड पोलराइड मध्ये मूव्ह होतोय त्यावेळेस त्या ठिकाणी म्हणजे जे इक्वेशन आहे ती वेव्ह जी आहे ती वेव्ह आणि हा जो पोलराइड आहे यांच्यामध्ये एक ऍक्सिस अँगल जो आहे तो त्या ठिकाणी कन्स्ट्रक्ट करतोय. तो अँगल समजा आपण थीटा हा कन्सिडर केला आणि याच्यातून जाणारी जी वेव्ह आहे तीच वेव्ह पुढे जी आहे ती कंटिन्यू त्या ठिकाणी मूव्ह होते. जर आपण त्या वेव्हचं इक्वेशन काढण्याचा प्रयत्न केला, तिला समजा आपण E20 म्हणू, म्हणजे पुढच्या भागात जी वेव्ह जाते ती, तर तिची इक्वेशन जी आहे ती E10 cos θ अशी आपण त्याला म्हणू शकतो. फरक समजून घ्या. या ठिकाणच्या वेव्हला आपण E10 म्हटलेलं, त्या ठिकाणी आपण cos θ वगैरे काही म्हटलं नव्हतं, पण आपण नंतर म्हणतोय की याच्या ह्यापासून जाणारी पुढची जी वेव्ह आहे ती ह्या पोलराइडला थिटा एवढ्या अँगल मध्ये जर त्या ठिकाणी त्याचं प्रोपगेशन होत असेल तर त्या टोटल वेव्हला आपण E20 नाव दिलेलं आहे. पण ज्या वेळेस ती वेव्ह इथं जात असेल त्यावेळेस ती इथलीच वेव्ह आहे, म्हणजे ती E10 आहे. पण त्यावेळेस त्या वेव्हने या ठिकाणी सेकंड पोलराइड मध्ये एक अँगल म्हणजे थिटा जो आहे तो आपण त्या ठिकाणी कन्सिडर करतोय आणि तो अँगल थिटा या ठिकाणी झाल्यामुळे त्या वेव्हचं जे नाव आहे ते E10 cos θ आपण त्याला म्हणू शकतो. म्हणजे पूर्ण त्याचं नाव जे ते E20 आपण त्याला म्हणू. सुरुवातीला आपण E10 म्हटलं तर याला आपण E20 म्हणू. म्हणजे फरक त्याच्यामध्ये काय आहे, फक्त ते एम्प्लिट्यूडच त्या ठिकाणी त्या वेव्हचे आहे, म्हणजे इक्वेशन फक्त त्या ठिकाणी नाव आपण त्या ठिकाणी चेंज करायचे. बाकी दुसरा फरक जो आहे तो त्या ठिकाणी जास्त काही नाही. आता ह्याच कंडिशन मध्ये या अलॉंग वाय डायरेक्शन वाय प्लेन मध्ये त्या ठिकाणी त्याचं मुवमेंट जे ते होतंय. तर याच कंडिशन मध्ये म्हणजे याच डायग्राम मध्ये जर तुम्ही विचार केला, आता कन्फ्युज होऊ नका. इथं E20 म्हणताय, इथं E10 म्हणताय, E10 cos θ म्हणताय, इथं फक्त E10 म्हणताय. फरक समजून घ्या. ह्या ठिकाणी आपण इक्वेशन जे आहे ते असं लिहिलं, E10 जो येतो ह्या ठिकाणी जी वेव्ह मूव्ह होती त्याच्यात आपण अँगल वगैरे काही या ठिकाणी कन्सिडर केलं नाही. दुसऱ्या पोलराइड मध्ये जाताना आपण त्या ठिकाणी म्हणतोय की जी वेव्ह यातून मूव्ह होते ती समजा ह्या पोलराइडला थिटा एवढ्या अँगल त्या ठिकाणी त्याचं पासिंग जे इथे होतंय आणि त्याच्यामुळे त्या कंडिशनवरून किंवा त्या फेजवरून आपण असं त्या ठिकाणी प्रूव्ह केलं की जी ह्या ठिकाणी असणारी जी वेव्ह आहे तिला समजा आपण E20 म्हटलं आणि त्या E20 वरून त्याचं नेमकं नाव पाहायला पुढचं तर इथलीच वेव्ह पुढे जाते म्हणजे ती E10 असेल. त्याच वेव्हची एम्प्लिट्यूड फक्त ती या ठिकाणी अँगल प्रोड्यूस त्या ठिकाणी होत असल्यामुळे किंवा त्या थिटा एवढ्या अँगल जात असल्यामुळे त्या वेव्हचं जे नाव आहे ते आपण E10 cos θ या ठिकाणी घेतलेलं आहे. कारण वेव्ह जी आहे ती अशीच जाते म्हणजे याच्यावरून ती जाते. बरोबर. आणि इथं समजा तो थिटा काय असेल समजा तो भागातल्या या ठिकाणचा cos θ घेण्याचं कारण काय तर ते त्या डायरेक्शनला लागून ती वेव्ह जी ती मूव्ह होते म्हणजे कोणाला गच्ची जसं आपण म्हणतो. म्हणून त्या ठिकाणी cos θ घेतला. साईड जर घेतला तर कोणासमोरची ती होईल, समोरची साईड त्या ठिकाणी नाहीये म्हणजे त्या प्लेनलाच त्या ठिकाणी तिचं प्रोपगेशन आहे. म्हणून त्या ठिकाणी इक्वेशन जे लिहित त्यांना ते E20 बिकम्स E10 cos θ. आता इंटेन्सिटी बिकम्स या ठिकाणची जी आहे जी कंडिशन आपण या ठिकाणी वापरलं तीच कंडिशन आपण वापरू शकतो E20 स्क्वेअर. इंटेन्सिटी ऑफ लाईट जी असते ती डायरेक्टली प्रोपोर्शनल असते. तर कशाला, तर स्क्वेअर ऑफ एम्प्लिट्यूड
म्हणजे अँप्लिट्यूडच्या स्क्वेअरला त्या ठिकाणी इंटेन्सिटी जी आहे लाईटची त्या ठिकाणी डायरेक्टली प्रपोर्शन असते, हे आपण ह्या भागामध्ये सांगू शकतो किंवा या भागामध्ये आपण ते प्रूव्ह करू शकतो. ओके, म्हणजे ह्या फेजमध्ये तुम्हाला समजा आता आपण E20 ह्या ठिकाणी म्हणतोय की तो E10 आहे, म्हणजे I2 इज प्रपोर्शनल टू E10 cos theta ब्रॅकेट स्क्वेअर. बरोबर, म्हणजे I2 इज प्रपोर्शनल टू E10 cos theta ब्रॅकेट स्क्वेअर. परत जर समजा तुम्ही ह्या ठिकाणी असं विचार केला किंवा त्या कंडिशन मध्ये तुम्ही थोडंसं लॉजिक लावलं, म्हणजे हे स्क्वेअरिंग फॉर्म जो जर समजा तुम्ही याला पूर्णपणे स्प्लिट केलं तर I2 इक्वल टू समजा म्हणजे प्रपोर्शनल म्हणजे काय आणि इक्वल म्हणजे काय आपण त्या ठिकाणी दाखवू शकतो E10 स्क्वेअर cos स्क्वेअर थिटा. बरोबर, म्हणजे E10 स्क्वेअर प्रपोर्शनल टू हा जो फक्त ब्रॅकेट जो आपण सॉल्व्ह केला, ह्या फेज मध्ये आपण असं म्हटलं की I1 इज प्रपोर्शनल टू E10 स्क्वेअर. म्हणजे I1 आणि E10 जे ते सारखेच आहे, डायरेक्टली प्रपोर्शनलचा अर्थ असा होता. म्हणजे E10 स्क्वेअरच्या जागी तुम्ही I1 पण लिहू शकता, असं त्याचं मिनिंग होतो. त्याच्यामुळे आपण I1 च्या जागी E10 स्क्वेअर लिहू शकतात किंवा E10 स्क्वेअरच्या जागी I1 लिहू शकतात. या ठिकाणी तुम्हाला E10 स्क्वेअर आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही ती कंडिशन जी आहे ती I1 cos स्क्वेअर थिटा असं आपण त्याला म्हणू शकतो. म्हणजे I2 प्रपोर्शनल जागी आपण इक्वल ही त्या ठिकाणी घेऊ शकतो I1 cos स्क्वेअर थिटा. डायरेक्टली प्रपोर्शनलचा अर्थ असतो म्हणजे असा असतो की तो इक्वली त्या ठिकाणी प्रपोर्शनल त्या ठिकाणी असते किंवा इक्वली त्या ठिकाणी असणाऱ्या ज्या क्वांटिटी ज्या आहेत त्या आपल्याला दाखवता येऊ शकतात. म्हणून या भागामध्ये I2 इज प्रपोर्शनल टू I1 cos स्क्वेअर थिटा, I2 इक्वल टू I1 cos स्क्वेअर थिटा असं आपण त्याला म्हणू शकतो. ह्याच कंडिशनला ह्याच फेजला आपण मालूज लॉ असं त्या ठिकाणी म्हणू शकतो. ओके, म्हणजे ही झाली स्टेटमेंटल फॉर्म किंवा हा झाला तुमचं त्या ठिकाणचं कंडिशन. याच्यामध्ये तुम्ही इंटेन्सिटी ज्या असतात लाईटच्या, ज्यावेळेस ती लाईट वेव्ह पोलराइड मधून मूव्ह होते त्यावेळेसचं इक्वेशन जे आहे ते आपण फॉर्म करू शकतो. एवढंच या मालूज लॉ मध्ये तुम्हाला ऑब्झर्व करायचं आहे की ह्या नेमक्या कंडिशन मध्ये काय. आता ह्या टॉपिक मध्ये म्हणजे जास्त फोकसिंग याच्यावरती तुम्ही जास्त वेळ वाया घालू नका, कारण याच्यासाठी सांगतो की याच्यावरती क्वेश्चन्स जे आहेत ते मिनिमम त्या ठिकाणी आलेले आहेत. तुम्ही बोर्ड एक्झाम जरी साठी स्टडी केला तरी याच्यावर जास्त काही तुम्हाला विचारला जात नाही. फक्त एक सिलेबसला तो पार्ट आहे म्हणून तो फक्त लक्षात ठेवा. जास्त त्याच्यामध्ये गुरफटून जाऊ नका, कारण तुम्ही जेवढं त्याच्यामध्ये गुरफटून जाल तेवढं तुम्हाला ते प्रॉब्लेम्स क्रिएट त्या ठिकाणी होतील. ओके, त्याच्यामुळे याच्यानंतरचा जो पार्ट आहे जो एक लॉ ब्रेस्टर्स लॉ त्याला आपण आता सुरुवात करणार आहोत. त्या पॉइंटला आपण आता समजा या ठिकाणी क्लिअर करू. ओके, तो लॉ जो आहे ब्रेस्टर्स लॉ तोच तुम्हाला खूप महत्वाचा आहे. ब्रेस्टर्स लॉ जो आहे तो आज आपण बघणार आहोत. ब्रेस्टर्स लॉ मध्ये थोडंसं वेगळं नाव याला या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे. आता त्या वेगळ्या नावाच्या फॉर्मवरून किंवा वेगळ्या नावाचा कन्सेप्ट म्हणजे ब्रेस्टर्स लॉ नेमका काय आहे, तर जे लाईटचं पोलरायझेशन आपण बघितलेलं आहे त्या लाईटचं पोलरायझेशन ज्यावेळेस होतं त्यावेळेस रिफ्लेक्शन जे पोलरायझेशन ऑफ रिफ्लेक्शन असं त्याला म्हणून तुमचा हा ब्रेस्टर्स लॉ जो आहे त्याला म्हणून याला आपण तुम्ही ब्रेस्टर्स कोणी त्याला म्हणतो, कोणी ब्रेस्टर्स त्याला म्हणतात. ब्रेस्टर्सला हा लॉ तुम्हाला सर्वात महत्वाचा आहे. म्हणजे पोलरायझेशन ऑफ लाईट मधला सर्वात महत्वाचा जो घटक आहे तुमचा हा टॉपिक जो आहे तो तुम्हाला व्यवस्थितपणे समजून घ्यावा लागेल. ब्रेस्टर्स लॉ त्याला आपण म्हणतो किंवा ब्रेस्टर्स त्याला आपण म्हणतो. म्हणजे व्हेरी इम्पॉर्टंट ज्याला आपण म्हणतो तो हा टॉपिक तुमचा या ठिकाणी आहे. त्याच्या अगोदरचं जे होतं ते फक्त थेरोटिकल नॉलेजसाठी तुम्हाला त्या ठिकाणी त्याचा स्टडी करायचा आहे. जास्त काही त्याच्यात इंटरफेअर होऊ नका, कारण तुम्ही जेवढं त्याच्यात गुंतून जासाल तेवढं तुम्हाला त्या ठिकाणी कॉम्प्लिकेशन जे आहेत ते पोहोचू नये. फक्त थीम समजून घ्या की लाईटचं पोलरायझेशन होतं म्हणजे काय किंवा पोलरायझेशन ऑफ लाईट म्हणजे नेमकं काय असतं, एवढंच आपल्याला त्या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. आणि नंतर याच्या पुढे समजा आपल्याला हा टॉपिक जो आहे तो कंटिन्यू करायचा आहे. ओके, ब्रेस्टर्स लॉ त्याला आपण म्हणू शकतो. पोलराइज लाईट जो आहे त्याचं रिफ्लेक्शन होऊन कसं आपल्याला त्या ठिकाणी रिफ्लेक्शन आणि रिफ्लेक्शन होऊन त्या ठिकाणी हा पॉईंट जो आहे तो क्लिअर करायचा आहे. ओके,
तर डायग्रामॅटिकली याला आपल्याला प्रूव्ह करायचं आहे, जे रिफ्लेक्शनचा कन्सेप्ट आहे त्या ठिकाणी आपल्याला थोडंसं मीडियम्स या ठिकाणी कन्सिडर करायचे आहे. खालती समजा वॉटर मीडियम असेल, वरती समजा एअर मीडियम असेल. म्हणजे ब्रेस्टर्सला इथं नाव जरी पोलरायझेशन ऑफ रिफ्लेक्शन दिलंय तरी ब्रेस्टर्सने तो एक्सप्लेन करण्यासाठी म्हणजे यांनीच तो एक्सप्लेन केलेला आहे, दोन मीडियम त्या ठिकाणी कन्सिडर केलं आहे. ओके, त्याच्यामुळे तुम्ही कन्फ्युज होऊ नका की रिफ्लेक्शन आहे मग एकच मीडियम पाहिजे असं. फक्त ती ब्रेस्टरची कंडिशन त्याला अपवाद आहे की त्यांनी ते दोन मीडियम घेऊन त्या ठिकाणी लाईटचं रिफ्लेक्शन जे ते कसं होतं किंवा काय त्या ठिकाणी प्रकार होतो ते आपल्याला बघायचं आहे. हा समजा तुमचा अनपोलराइज लाईट आहे, आपण इथून इन्सिडेंट करतोय. सिम्बॉलिकली त्याला समजा आपण असं या ठिकाणी दाखवू शकतो. ओके, म्हणजे सिम्बॉलिकली त्याचा अजून ब्रेस्टर लॉ असं आपण त्याला समजा दाखवू शकतो. अनपोलराइज लाईटचं सिम्बॉल आहे. ओके, तेच आपण या ठिकाणी दाखवतोय. ओके, ज्या वेळेस तो ह्या भागाला सरफेसला इंटरफेअर करेल त्यावेळेस त्यातला काही भाग जो येतो इकडे मूव्ह होईल. म्हणजे तो रिफ्लेक्टेड पार्ट जो येतो आपण समजा या ठिकाणी असं त्याला दाखवला, परंतु अँगल जो आहे ज्या भागापासून रिफ्लेक्ट झाला त्या भागाला आपण नॉर्मल ड्रॉ करतो आणि काही भाग जो आहे तो समजा या ठिकाणी रिफ्लेक्ट झाला. बरोबर, म्हणजे थोडासा पार्ट जो येतो आपण यातला जो गोल्ड डॉटेड पार्ट येतो आपण रिफ्लेक्ट दाखवला आणि लाईन्स ज्या आहेत त्या आपण समजा पार्शियली म्हणजे याला आपण पार्शियली पोलराइज म्हणू शकतो. इकडे समजा रिफ्लेक्ट झाला त्यावेळेस तो पूर्णपणे पोलराइज झाला असं म्हणायचं आणि ज्या वेळेस तो रिफ्रॅक्ट झाला त्यावेळेस त्याला पार्शियली पोलराइज झाला असं म्हणायचं. म्हणजे दोन वेगळ्या वेगळ्या फेज, कारण दोन्ही कंडिशन एकाच ठिकाणी येणार नाही. म्हणजे पोलराइज लाईट तो एका ठिकाणी असेल पण मग दोन्ही ठिकाणी पोलराइज येणार नाही, त्याच्यामुळे पार्शियल काही भाग त्यातला हा पोलराइज झाला असं आपण समजून चालू. ओके, पोलराइज लाईट इकडे एअर मीडियम आणि वॉटर. आता इथला अँगल जो आहे तो समजा आपण थीटा बी त्याला कन्सिडर करा, तो इन्सिडेंट अँगल आहे. इथला अँगल जो आहे तो आपण याला थीटा आर याने कन्सिडर करू, तो रिफ्रॅक्टेड अँगल आहे. हा जो अँगल आहे तोच अँगल या ठिकाणी आहे, फक्त तो रिफ्लेक्टेड अँगल आपण त्याला म्हणू. म्हणजे अँगल ऑफ इन्सिडेंट आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन जे ते सारखे असतात, तसं आपण I = R त्याला म्हणू शकतो. इन्सिडेंट अँगल आणि रिफ्लेक्टेड अँगल जे ते सारखे आहेत, इन्सिडेंट अँगल आणि रिफ्लेक्टेड अँगल याला समजा आपण इन्सिडेंट अँगल बोथ आर सेम कंडिशन त्या ठिकाणी. म्हणजे फक्त त्याची डायरेक्शन जी काय असते तर ती अपोजिट असते. आपण अभ्यास केला आहे पण ते समजून घेतलेलं आहे. म्हणजे इन्सिडेंट अँगल आणि रिफ्लेक्टेड अँगल जे ते काय असतात तर सारखे असतात. ओके, त्याच्यामुळे आपण जी व्हॅल्यू इथे घेतो ती त्या ठिकाणी घेतोय, फक्त त्याची डायरेक्शन जी आहे ती अपोजिट आहे. म्हणजे इन्सिडेंट जर तुम्ही 30 डिग्रीने केला 30 डिग्रीने तर इकडे कोणतो 30 डिग्रीनेच रिफ्लेक्ट होईल. बेस त्या ठिकाणी रिफ्लेक्शनची आहे. मॅथमॅटिकल आपण घेऊ. आता तुम्ही जर थोडंसं डायग्रामचा स्टडी केला की समजा नॉर्मल असेल तर हा जो लूप आहे म्हणजे असा पूर्णपणे हा जर तुम्ही थोडंसं त्याला असा सरळ उभा घेतला तर तुम्हाला तो 90 वाटेल. बरोबर, म्हणजे ही जी फेज आहे ही पूर्णपणे तुम्हाला 90 त्या ठिकाणी वाटेल आणि ही जी सरळ रेषा आहे आता ज्याच्यातला अँगल काय असेल पूर्ण रेषेची म्हणजे नॉर्मल जी आहे ती पूर्णपणे सरळ रेषा आहे आणि सरळ रेषा जर तुम्ही घेतली त्यावर जर कोण मापक ठेवलं तर पूर्ण लाईन तुम्हाला त्या ठिकाणी काय दिसेल ती तर 180 डिग्री त्या ठिकाणी दिसेल. म्हणजे सरळ रेषा ती एक हॉरिझॉन्टल घ्या किंवा व्हर्टिकल घ्या किंवा तिरकस कोणती घ्या, तुम्ही कोण मापक जर व्यवस्थित ठेवलं तर तुम्हाला त्याचा अँगल जो तो 180 डिग्री दिसेल. ओके, म्हणजे 180 कुठून आला ते कन्फ्युज होऊ नका. डायग्राम मध्ये कुठे दिलं नाही 180 त्याच्यामुळे तुम्ही असं म्हणा की 180 दिला नाही मग आला कुठून. बरोबर, त्याच्यामुळे हा पूर्णपणे 180 डिग्री पूर्ण लाईन ही आहे. म्हणजे पूर्ण याच्यातला जो कोलिब्रेशन आहे किंवा याचं जे मिक्सिंग आहे ते पूर्णपणे 180 डिग्री आहे. आपण त्या ठिकाणी दाखवू शकतो. पूर्ण लाईन जी ती सरळ रेषा आहे म्हणून तिचा अँगल 180. पण आता हा 180 कशामुळे तयार झाला तर एवढ्या भागामुळे पूर्णपणे थीटा बी हा मधला 90 आणि थीटा आर. म्हणजे 180 जी लाईन आपण घेतोय ती कशामुळे तयार झाली तर थीटा बी या ठिकाणी म्हणजे हा अँगल. परत पुढचा अँगल ही लाईन आणि ही लाईन जर तुम्ही थोडंसं असं व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर जर आपण समजा सरकवून असं थोडंसं हे बघितलं तुम्हाला तो 90 डिग्री दिसतोय. म्हणजे काटकोन त्या ठिकाणी उभा झालेला दिसतोय प्लस 90 डिग्री प्लस आणि हा इकडचा अँगल थीटा आर. ओके, म्हणजे अशा शेपमध्ये किंवा अशा फेजमध्ये आपण त्या ठिकाणी ही पूर्णपणे 180 जी व्हॅल्यू आहे आपण दाखवू शकतो. हा 90 समजा तुम्ही इकडे घेतला बरोबर तर तो काय होईल तर 180 - 90 इकडे तो प्लस आहे
तिकडे तो समजा आणि हा इकडे थिटा बी प्लस थिटा आर. आता हे कन्फ्यूज होऊ नका की हे इकडे गेले मी इकडे कसं केलं, ते पॉझिटिव्ह म्हणून आपण तिथे साईड चेंज त्या ठिकाणी करू शकतो. 180 वजा 90 तुम्हाला त्याची व्हॅल्यू मिळेल थिटा बी इक्वल्स टू 90 थिटा बी प्लस थिटा आर इक्वल्स टू 90 डिग्री. ओके, म्हणजे थिटा बी प्लस थिटा आर इक्वल्स टू 90 डिग्री. कंडिशन ही फेज जी आहे तुमची या ठिकाणी ती आलेली आहे. थिटा बी प्लस थिटा आर इक्वल्स टू 90 डिग्री असं तुमचं त्या ठिकाणी कंडिशन. 180 90 वजा केला तुम्हाला 90 मिळाला. राहिली कंडिशन थिटा बी प्लस आर तशीच त्या ठिकाणी तुम्हाला राहून गेले. बरोबर, इथपर्यंत तुम्हाला काही त्या ठिकाणी अडचण येणार नाही आणि समजा येऊ पण नाही, कारण बेसिक त्या ठिकाणी. याच्यावरनं थिटा आर ची किंमत आपण काय करू शकतो, हा थिटा बी तिकडे पाठवा, जे 90 मायनस थिटा बी. इकडे तो प्लस आहे, तिकडे तो जाताना मायनस त्या ठिकाणी, म्हणून त्या ठिकाणी आपण थिटा बी जो आहे तो त्या ठिकाणी वापरू शकतो. आता स्नेल्स लॉ ऑफ रिफ्रॅक्शन जो आहे तो आपण या ठिकाणी यूज करू. बाय स्नेल्स लॉ, स्नेल्स लॉ मध्ये रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जे असते, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ फर्स्ट मीडियम विथ रिस्पेक्ट टू सेकंड मीडियम बिकम्स साइन ऑफ इन्सिडेंट अँगल. इट इज द रेशो ऑफ साइन ऑफ इन्सिडेंट अँगल टू द साइन ऑफ रिफ्रॅक्टेड अँगल. म्हणजे थिटा बी आणि थिटा आर असं आपण त्याला त्या ठिकाणी नॉमिनेट करू शकतो. आता हा जो सिम्बॉल आहे तो समजा आपण याला आपण N2/N1 असं त्याला म्हणू शकतो. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ फर्स्ट मीडियम, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ फर्स्ट मीडियम असं आपण त्याला म्हणू शकतो. बरोबर, म्हणजे N2/N1 त्याला आपण त्या ठिकाणी नॉमिनेट केला. पुढची कंडिशन तुमची साइन थिटा बी अपॉन साइन थिटा आर जो आहे तो तुम्ही काय कॅल्क्युलेट केला या ठिकाणी, तो आहे तुमचा 90 मायनस थिटा बी. बरोबर, बी थोडासा लहान दाखवा. मॅथमॅटिकल डेरिव्हेशन आपण जातो, याचं सिम्प्लिफिकेशन आपण N2/N1 घेऊ किंवा μ2/μ त्याला आपण म्हणू शकतो. पण एक सिम्बॉल समजा तुम्ही त्याला इथं म्यू म्हणा किंवा एन त्या ठिकाणी म्हणा, येणं आपण त्याला म्हणू. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट आपण N2/N1 आपण त्याला अशी दाखवू शकतो. पहिल्यांदा लिहिताना मी चुकलो त्या ठिकाणी म्यू एन त्याला समजा आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स त्याला म्हणू. स्नेल्स लॉ आपण त्या ठिकाणी सांगू शकतो. N2/N1 बिकम साइन थिटा, हा जो आहे हा बी थोडासा लहान दाखवा, याच्या पायाशी दाखवायचा. ओके, मोठा त्याला मल्टिप्लायर घेऊ नका. ट्रिग्नोमेट्री मध्ये कंडिशन आहे साइन 90 मायनस थिटा. बरोबर, साइन 90 मायनस थिटा म्हणजे काय असतं, बट साइन 90 मायनस थिटा बिकम्स कॉस थिटा तो येतो. बरोबर, पण आता इथं आपण थिटा बी घेतलेला आहे म्हणून या ठिकाणी आपण त्याला कॉस थिटा बी असं म्हणू शकतो. देअरफॉर दिस कंडिशन बिकम्स N2/N1 इक्वल्स टू साइन थिटा बी अपॉन कॉस थिटा बी असं आपण त्याला म्हणू शकतो. बरोबर, म्हणजे साइन 90 मायनस थिटा बीचं जे उत्तर आहे ते आपण कॉस थिटा बी घेऊ शकतो. म्हणून N2/N1 बिकम साइन थिटा बी अपॉन कॉस थिटा बी. आणि साइन अपॉन कॉस जो आहे तो काय आला आपला टॅन. बरोबर, म्हणजे टॅन थिटा बी ॲज इट इज त्या ठिकाणी. आणि हीच झाली तुमची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सची कंडिशन. म्हणजे सॉरी, ब्रेस्टर्स लॉचं जे इक्वेशन आहे ते तुम्हाला या ठिकाणी सांगितलं की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट बिकम्स टॅन थिटा ऑफ बी असा एक फॉर्म त्या ठिकाणी तुम्हाला तो घेऊ शकतो. आता समजा हा टॅन जो आहे तुम्ही तो इकडे आणला, हा टॅन जो आहे जर तुम्ही तो इकडे आणला तर तो टॅन इनव्हर्स होईल. बरोबर, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी कंडिशन काय मिळेल, तर थिटा बी इक्वल्स टू टॅन इनव्हर्स ऑफ N2/N1. आणि हे एक प्रकारे ब्रुस्टर्स लॉचं जे इक्वेशन आहे किंवा स्टेटमेंटल फॉर्म जो आहे तो आपण या ठिकाणी दाखवू शकतो. ओके, म्हणजे असं एक मॅथमॅटिकल डेरिव्हेशन ही कंडिशन तुम्हाला लागते. प्रॉब्लेम्स ज्या वेळेस येतील किंवा प्रॉब्लेम ज्यावेळेस तुम्हाला सॉल्व्ह करायला लागतील त्यावेळेस तुम्हाला ह्याच्यावरनं प्रॉब्लेम्स जे ते सॉल्व्ह करायचे. साधं इक्वेशन, साधी कंडिशन घ्यायची आणि मॅथमॅटिकली आपण प्रूव्ह करत चालायचं. मॅथमॅटिकली तुम्हाला इथं अडचण येईल की 180ची व्हॅल्यू कुठून आली, तर ती ही जी नॉर्मल आहे त्याची पूर्ण इक्वेशन, पूर्ण व्हॅल्यूची, पूर्ण अँगल जो तो आपण घेतला तो नेमका कशाने बनलेला आहे, तर ह्या अँगलने, ह्या अँगलने आणि ह्या अँगलने.
आणि पुढे स्नेल्स लॉ अप्लाय करून लास्ट कंडिशन पर्यंत आपण त्या ठिकाणी यूज करतो. परत या ठिकाणी आल्यावरती तुम्हाला थोडंसं विचार करायचा आहे की sin 90 मायनस थिटा म्हणजे काय, तर तो cos थिटा असतो. आणि त्याचा विचार करून मग आपण त्या ठिकाणी आपलं पुढची जी कंडिशन आहे किंवा पुढचा जो फॉर्म आहे इक्वेशनचा तो आपण या ठिकाणी दाखवू शकतो. अशा प्रकारे हा स्नेल्स लॉ जो आहे तो आपण प्रूफ या ठिकाणी त्याला करू शकतो. ओके, म्हणजे इथं तो आपण थिटा 180 डिग्री इक्वल टू थिटा बी 90 थिटा आर 180 मायनस 90 हा 90 इकडे गेला तर तो मायनस 90 त्या ठिकाणी होतो. या ठिकाणी मग थिटा आरची कंडिशन हा थिटा बी तिकडे पाठवा 90 मायनस थिटा बी आणि पुढे स्नेल्स लॉ अप्लाय करून शेवटच्या इक्वेशन पर्यंत किंवा शेवटच्या कंडिशन पर्यंत आपण त्या ठिकाणी ती इक्वेशन जी आहे ती डिराईव्ह करू शकतो. ओके, नंतरचा पुढचा टॉपिक जो आपला आहे पोलरायझेशन ऑफ स्कॅटरिंग असं आपण त्याला म्हणू शकतो. म्हणजे पोलरायझेशन जे लाईटचं होतं त्या ठिकाणी तशाच प्रकारे स्कॅटरिंगचा जो प्रकार आहे तो कसा त्या ठिकाणी आपण ऑब्झर्व करू शकतो किंवा त्याला आपण कसा डिफाईन करू शकतो. थिअरॉटिकल तो पार्ट आहे पूर्णपणे, जास्त काही त्याला वेळ आपल्याला लागणार नाही. बेसिक आयडिया त्याची तुम्हाला फक्त ती थीम समजली किंवा टॉपिक तुम्हाला समजला म्हणजे स्कॅटरिंगचाच तुम्हाला या ठिकाणी ऑब्झर्वेशन करायचं. पोलरायझेशन झाला आपला, मग लाईटचं स्कॅटरिंग कसं होऊ शकतं. आता ॲटमॉस्फिअरमध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर स्कायकडे ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस तुम्हाला ते ब्लू असं कलर त्याचा तो आपल्याला त्या ठिकाणी दिसतो. तर तो ब्लू कलर कशामुळे आला तर त्या ठिकाणी जे लाईट रेज समजा सनपासून येत असतात ते लाईट रेज स्कॅटर्ड होतात. आता स्कॅटर्ड नेमके ते कशामुळे होत असेल किंवा कशावरून ते स्कॅटर्ड होतात तर आपण समजा पृथ्वीचं थोडंसं व्यवस्थितपणे ऑब्झर्व केलं कारण पोल्युशन त्या ठिकाणी बऱ्याच प्रमाणात होत असतं. धूळ उडत असेल किंवा काही मॉलिक्युल्स जे त्या ठिकाणी ते एक्सेप्ट होतात किंवा डस्ट पार्टिकल जे ते मोस्ट ऑफ आपल्या ॲटमॉस्फिअरमध्ये त्या ठिकाणी प्रिमायसिसमध्ये त्या ठिकाणी व्हायब्रेट होत असतात किंवा त्या ठिकाणी ते प्रोड्यूस झालं अकॉर्डिंग टू पोल्युशनमुळे म्हणा किंवा काही चालण्यामुळे गाड्यांच्या धावण्यामुळे एक साईड त्या ठिकाणी पार्टिकल्स होतात. तर ह्या पार्टिकल्सवरती ज्यावेळेस सनलाईटचे रेज जे ते इन्सिडेंट होतील त्याच्यातला जो ब्लू कलरचा पार्ट आहे तो मोस्ट रिफ्लेक्टेड त्या ठिकाणी होतो. म्हणजे सर्वात जास्त रिफ्लेक्शन जे होतं ते ब्लू कलरचं त्या ठिकाणी होतं आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी समजा जो वरचा स्काय आहे तो पूर्णपणे जर आपण त्याला स्क्रीन मानलं तर त्या ठिकाणी नंबर ऑफ ब्लू पार्टिकल जे त्याचं रिफ्लेक्शन त्या ठिकाणी होतं. म्हणजे समजा हा इथं सन असेल त्याच्यापासून हे लाईट रेज आहे तर समजा हे असे नंबर ऑफ डस्ट पार्टिकल्स असतील समजा हे, तर ह्या वेव्हज ज्या या ठिकाणी ह्या पार्टिकलवरती होतील तर याचं त्या ठिकाणी रिफ्लेक्शन होतं. या पण पार्टिकलचं जे समजा असं रिफ्लेक्शन त्या ठिकाणी होतं इथल्या पण पार्टिकल समजा रिफ्लेक्शन होतं आणि इकडे समजा असं आपण हा स्काय त्या ठिकाणी कन्सिडर करू. स्कायचं एक समजा लो त्या ठिकाणी समजा आपण असं स्काय त्या ठिकाणी समजा घेऊ तर हे मोस्ट ऑफ जे रिफ्लेक्शन होतं ते ब्लू कलरचं त्या ठिकाणी रिफ्लेक्शन त्या ठिकाणी बऱ्याच जास्त प्रमाणात झाल्यामुळे तुम्हाला स्काय जो आहे तो असा ब्लू कलर त्या ठिकाणी म्हणजे स्कायचं ब्लू कलर तुम्हाला भासणे म्हणजे त्या ठिकाणी स्कॅटरिंग ऑफ ब्लू कलर किंवा त्या सनरेज पासून मिनरल लाईट रे मधला नंबर ऑफ कलर जे आपण रेनबो मध्ये बघतो 7-8 प्रकारचे त्यातल्या ब्लू कलरचं जास्तीत जास्त प्रमाणात रिफ्लेक्शन जे आहे किंवा स्कॅटरिंग जे आहे ते होतं आणि त्याच्यामुळे तुम्ही स्काय जो आहे तो ब्लू असं त्या ठिकाणी ऑब्झर्वेशन त्याचं जे आहे ते करू शकतात. एवढंच त्याच्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी बघायचं आहे. जर समजा स्कॅटर पोझिशन जी आहे लाईटची ती तुम्हाला ह्याशा वेने त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी ऑब्झर्व करता येऊ शकते. ओके, म्हणजे स्कॅटरिंग जे आहे त्या ठिकाणी त्या तशा प्रकारे आपण सांगू शकतो. आणि जर समजा हे स्कॅटरिंग या ठिकाणी प्रोड्यूस होत असेल तर त्या ठिकाणी लाईट जो आहे समजा आपण पोलराइज आहे त्यातला मग काही भाग जो येतो समजा रिफ्लेक्ट झाला किंवा स्कॅटर झाला आपण असं म्हणतो मग त्यावेळेस पण आपल्याला पोलराइज लाईटची जी कंडिशन ती मिळू शकते. असं एक ऑब्झर्वेशन त्या ठिकाणी म्हणजे नेमकं ते मिळेलच असं पण नाही मिळू शकते असा एक तो अंदाज त्या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. आता याच्यात डिग्री ऑफ पोलरायझेशन नेमकी किती तर जेवढ्या प्रमाणात त्या ठिकाणी लाईटचं स्कॅटरिंग झालं असेल तेवढ्या प्रमाणात तुम्हाला त्या ठिकाणी डिग्री ऑफ पोलरायझेशन लाईटचं जे आहे ते होणं त्या ठिकाणी बघता येऊ शकतं. म्हणजे किती प्रमाणात त्या ठिकाणी लाईटचं स्कॅटरिंग किती अँगल त्या ठिकाणी झालेलं स्कॅटर. मोस्ट ऑफ जो आहे तुम्हाला पोलराइज लाईट हा मिळण्यासाठी म्हणजे अनपोलराइज लाईट हा पोलराइज मिळण्यासाठी नियर अबाउट 90 डिग्रीच्या रेंजमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी स्कॅटरिंग जे आहे किंवा रिफ्लेक्शन जे लाईट ते झालं पाहिजे.
जर तसं झालं तर तुम्हाला त्या ठिकाणी जास्त प्रमाणात थोडंसं लाईटचं पोलरायझेशन जे झालेलं आहे ते त्या ठिकाणी तुम्ही ऑब्झर्व करू शकता. ओके, म्हणजे सांगायचं काय आहे, तर लाईटचं स्कॅटरिंग त्या ठिकाणी होत आहे. स्कॅटरिंग झालं म्हणजे त्या ठिकाणी थोडासा भाग जो आहे तो पोलरायझेशन आपल्याला ऑब्झर्व करता येऊ शकतो किंवा तो मिळू शकतो. पण नेमकी एक कंडिशन त्या ठिकाणी मांडलेली आहे की ज्या वेळेस समजा अँगल जो आहे स्कॅटरिंगचा तो जर समजा 90 डिग्रीचा असला तर त्यावेळेस तुम्हाला बऱ्याच प्रमाणात पार्शियल म्हणा किंवा काहीतरी प्रमाणात लाईटचं पोलराइज लाईट जो तुम्हाला त्या ठिकाणी ऑब्झर्व करता येतो किंवा आपण त्या फेजमध्ये पोलरायझेशन लाईटचं जे ते ऑब्झर्व करू शकतो. ओके, आणि हे डिग्री ऑफ पोलरायझेशन जे आहे किंवा नेमकं पोलरायझेशन केव्हा मिळेल त्याला आपण डिग्री ऑफ पोलरायझेशन म्हणू शकतो. डिग्री म्हणजे अँगल जो आहे, तर जेवढ्या भागात त्या ठिकाणी लाईटचं स्कॅटरिंग होईल तेवढ्या प्रमाणात तुम्हाला डिग्री ऑफ म्हणजे तो स्कॅटरिंगच्या इन्सिडेंट आणि स्कॅटरिंग याच्या अँगलवर तो डिपेंड असेल. तुम्हाला नेमकं किती प्रमाणात त्या ठिकाणी पोलरायझेशन लाईट झालेलं दिसतंय किंवा किती प्रमाणात लाईटचं पोलरायझेशन जे तुम्हाला त्या ठिकाणी ऑब्झर्व करू शकतो. ओके, एवढं सगळं ह्या पोलरायझेशन लाईट बद्दलचा आपल्या या ठिकाणी अभ्यास करायचा होता. जेवढं समजा आपण आजच्या लेक्चरला बघितलं पूर्णपणे पोलरायझेशन लाईटचं कसं होतं ते इक्वेशन कसे आले, मॉल्स लॉ कसा आला, त्याच्यानंतर ब्रुस्टर्स लॉ कसा आला आणि हा स्कॅटरिंगचा पार्ट यातला फक्त ब्रुस्टर्स लॉ जो आहे तोच सर्वात महत्वाचा आहे. बाकीचे जे पार्ट आहेत ते आहेत महत्वाचे, फक्त ते एक नॉलेज म्हणून तुम्ही त्याचा स्टडी करा. जास्त त्याच्यात असं कन्फ्यूज होऊ नका. बेसिकली फक्त त्या ठिकाणी तुम्ही ब्रुस्टर्स लॉ जो आहे त्याच्यावर जास्त फोकस करा. आता याच्यानंतरचा पुढचा जो टॉपिक असेल तो आपला इंटरफरन्स ऑफ लाईटचा असेल, तो आपण नेक्स्ट लेक्चरला त्याला आपण कंटिन्यू करू. ओके, आजच्या लेक्चरला आपण इथेच थांबू. थँक्यू.